साहेब, आज पडगाव बोरवली या ठिकाणी एटीएसची कारवाई चालू आहे. नेमकी या कारवाईचे काही डिटेल्स कल्पना आहे का? कारण दिल्ली ब्लास्टमध्ये देखील पडग्याचं नाव समोर आलं होतं. त्या ठिकाणी देखील सर्च ऑपरेशनने मागे एटीएसने राबवलं होतं. आणि सध्या आता ऑनगोईंग असलेल्या ऑपरेशनची तातडीची माहिती माझ्यापर्यंत अजूनपर्यंत उपलब्ध नाही. परंतु जे काही एटीएसच्या मार्फत कारवाई चालू आहे, नक्कीच त्याच्यामध्ये हे जे कोणी दोषी असतील किंवा त्यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन असेल त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे ते कारवाई होत आहे. आणि पुढे देखील शेवटी महाराष्ट्र आणि आपल्या भारत देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने जी कारवाई करणं आवश्यक ती कारवाई केली जाईल. वारंवार पडगा हे खरं तर अनेकदा अतिरेकी किंवा अशा कृत्यांमध्ये वारंवार त्या ठिकाणी एटीएसच्या कारवाया होत आहेत. त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याची शक्यता वाटत नाही का? आणि बघा, आवश्यक असेल तर कोम्बिंग ऑपरेशन केलं जाईल. परंतु सध्या इन्फॉर्मेशनच्या आधारे, इंटेलिजन्सच्या इन्फॉर्मेशनच्या आधारे जी काही माहिती समोर येते ती जास्तीत जास्त ती माहिती बाहेर न पडू देता किंवा ती गुपित ठेवता संबंधित व्यक्तींवरती कारवाई करण्यासाठीचे असे ऑपरेशन हे केले जातात. कोम्बिंग ऑपरेशनची आवश्यकता असेल त्या वेळी ती केली जाईल. सर, मुंबईतून अशी माहिती समोर येत आहे 36 दिवसात 82 लहान मुलं जे आहेत ते बेपत्ता झालेले आहेत आणि यामध्ये मुलींचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. काय नेमके? नाही बघा, मुली किंवा मुलं बेपत्ता होण्याच्या बाबतीमध्ये आपण नेहमी ते मिसिंग आहेत किंवा बेपत्ता आहेत असे आकडे समोर येत असतात. परंतु जर का आकडेवारी आपण पूर्णपणे पाहिली तर महाराष्ट्रामध्ये किंवा आपण जर का जिल्ह्यांनी देखील जर का माहिती पाहिली किंवा आकडे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 90% जास्त हरवलेली मुलं किंवा मुली आपण त्यांना शोधलेली देखील आहे. हा टक्का मागील जर का आपण लॉंग टर्मचा जर का आपण ॲव्हरेज काढला, मागील 10 वर्षाचा जर का आपण ॲव्हरेज काढला तर 96% जास्त मुलं आणि मुलांना पण आपण शोधून काढलेली आहेत. ह्याच्यामध्ये जे स्पेशल ऑपरेशन आपण किंवा स्पेशल मोहिमा ज्यावेळी हाती घेतल्या, तर ह्या 2025 साली आपण 6 महिन्यामध्ये आपण जी मोहीम हातात घेतली होती तर त्या ठिकाणी असं देखील आढळलं होतं की ज्या मुलं किंवा मुलींची मिसिंग रिपोर्ट काय म्हणतो रजिस्टर झालेली नाही आहे अशा देखील मुलांना आपण शोधून काढलेलं आहे. ती तर संख्या मिसिंग रिपोर्टपेक्षाही म्हणजे मिसिंग रिपोर्टची मुलांची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा जास्त संख्या ही मिसिंग रिपोर्ट नसलेल्या मुलांची देखील आहे, जी आपण शोधून काढलेली आहेत. म्हणून म्हणतो मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या मार्फत जे काही मिसिंगच्या कंप्लेंटच्या वरती जे कार्य करणं अपेक्षित होतं ते कार्य होतं. अर्थातच जे काही 4-5% मुलं मिसिंग राहत आहेत त्यांच्या बाबतीत देखील आपण काय त्यांचं किंवा त्यांना आपण काय सोडून दिलेलं असाही विषय नाही. तर त्यांना सोडण्याचं काम आजही चालू आहे आणि नक्कीच ज्या वेळेला अशा केसेस समोर येतात त्याच्यावरती आम्ही अग्रेसिव्हरित्या काम करतो. रोहित पवारांनी केंद्राच्या रिपोर्टचा एक दाखला देत गृह खात्यावरती टीका केलेली आहे की मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र जो आहे तो देशात 1 नंबरला आहे. क्राईम रेशो जो आहे तो महाराष्ट्राचा वाढलेला आहे. हे बघा, जर का भारत देशाचा विचार केला, महाराष्ट्राची लोकसंख्या बघता अर्थातच गुन्हेगारी संख्या देखील ही ॲव्हरेजरित्या जर का आपण बघली ती जास्तच असणार आहे. परंतु आता हे आकडे त्यांनी कुठल्या बेसवरनं सांगितले की कुठल्या रिपोर्टचा त्यांनी आधार घेतला ह्याची मला कल्पना नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी रोखण्याकरिता जी पावलं उचलली जात आहेत, मला वाटतं आजही महाराष्ट्र पोलिसांचा जो काही ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याला संपूर्ण भारतामध्ये अन्य कुठल्या राज्य आजही मॅच करू शकत नाही. आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण नंबर 1 आहोत. आणि मुंबई पोलीस असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस असू दे त्यांच्यामार्फत विविध पद्धतीच्या ज्या कारवाई केल्या जातात त्या सक्षमरित्या आणि यशस्वीरित्या केल्या जातात. 2 नंबरचं पद काहीच कामाचं नाही, 2 नंबरचं पद काहीच कामाचं नाही असं उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्र्यांवरती तुमच्या नेत्यांवरती टीका केली. काय असंविधानिक आहे ते रद्द करा म्हटलं. अवैध पद आहे. माननीय उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यांनी स्वीकारावं की होय, मी देखील मुख्यमंत्री असताना असंविधानिक पद मी अजितदादांना दिलं होतं असं त्यांनी स्वतः देखील त्यांनी अगोदर मान्य करावं. मोठ्या प्रमाणात बांगलादेशी येत आहे, मोठ्या प्रमाणात खोटे प्रमाणपत्र करून महाराष्ट्रात राहत आहे. लव जिहाद नाही, बांगलादेशींच्या बाबतीमध्ये आपण अग्रेसररित्या कारवाई आपण केलेली आहे आणि वेळोवेळी आपण त्याची माहिती देखील दिलेली आहे. आणि अवैधरित्या भारतामध्ये जे कोणी अनेक देशाचे नागरिक येऊन राहत आहेत त्या सगळ्यांवरतीच केंद्र सरकारने देखील याबाबतीमध्ये ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या गाईडलाईन्सनुसार काम होतं. 4 दिवस होऊन गेले, अजूनपर्यंत विरोधी पक्ष मिळाला नाही, उपमुख्यमंत्री 2 आहे असं सुद्धा टीका उद्धव ठाकरेंनी केली. नाही, तो निर्णय आमच्याकडे नाही. माननीय सभापती महोदय अध्यक्ष महोदय त्या बाबतीत योग्य निर्णय. उद्धव ठाकरे असं म्हटले की पांघरून खातं काढावं जेणेकरून सगळ्यांनाच समाविष्ट करून घेतलं जातं. ज्यांच्यावरती आरोप केलेले होते त्यांना सुद्धा. आता शेवटी ते विरोधी पक्षामध्ये आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम आहे टीका टिप्पणी करणं किंवा विरोध करणं. परंतु
टोमणे मारायचा स्वभाव काही अजूनपर्यंत मुख्यमंत्री असताना गेला नव्हता आणि विरोधात असताना जात नाही आहे. तर त्या स्वभावाला आम्ही ते का कुठलं औषध नाही. परंतु आज आमचं काम करणं आहे किंवा जनतेची सेवा करणं आहे. आम्ही आज सत्तेमध्ये आहोत, महत्त्वाच्या पदावरती आहोत. या पदाच्या मार्फत जनतेची जास्तीत जास्त सेवा कशी करतील असा आमचे प्रयत्न आहे. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.